नांदगावात कथित धर्मांतराचा डाव उधळला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. आर्थिक आमिष, धार्मिक प्रबोधन आणि दबावाचे आरोप. नांदगाव शहरात खळबळ. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात कथित धर्मांतराच्या प्रयत्नांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाला आर्थिक आमिष दाखवून आणि धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी 7 जणांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार नांदगाव शहरातील ओम निलेश काळे हे त्यांच्या घराबाहेर उभे असताना काही व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला. सुरुवातीला शासकीय माहिती गोळा करत असल्याचे सांगून कुटुंबांची माहिती विचारण्यात आली. त्यानंतर हिंदू देवदेवतांबाबत चर्चा करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास आर्थिक अडचणी दूर होतील, जीवनात प्रगती होईल अशा प्रकारचे कथित प्रलोभन देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीने या गोष्टीला विरोध केल्यानंतर कुटुंबाबाबत भीती निर्माण करणारे वक्तव्य करण्यात आले. तसेच आर्थिक लाभाचे आमिषही दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. याचवेळी नांदगाव शहरातील बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते सिद्धेश भावसार, प्रीतम पवार, दीपक नन्नवरे, पंकज मनमानी, मयूर कुलकर्णी हे घटनास्थळी हजर झाले व सर्व प्रकार बघितला. शहानिशा करण्यात आली. या प्रकरणी सिद्धार्थ बबलू गौतम, रोहित खरात, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक बोरसे, जिग्ना पटेल, संजीवनी घोटेकर तसेच इतर काही महिला यांच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 भारतीय न्याय संहिता कलम 353(3), 302, 351(2), 351(3), 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे हे करीत आहेत. क्राईम तसेच ताज्या घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी पहा गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. संपादक विजय धामणे, नांदगाव तालुका. काल नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध धर्मांतरणाचे प्रकार चालू आहे. मागेच नाशिकमध्ये इस्लामिक जिहाद आपण सगळ्यांनी बघितला, त्याची व्याप्ती बघितली. आता त्यानंतर नांदगावमध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कटामधून या संपूर्ण नांदगावला मिशनरीकरण करण्यासाठी व या इथली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी इथला आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, यांच्यामध्ये अंधश्रद्धा पसरवून यांना धर्मांतरण करण्याचा जो मोठा षडयंत्र होता तो विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून उलटवून टाकलेला आहे. आम्ही या ठिकाणी पोलीस दलाला मागणी करण्यासाठी आलो आहे की यांच्यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी व यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे सगळे वरदहस्त असतील यांच्या सगळ्यांवरती त्यांच्यावरती कायद्याचा बडगा घालून या सगळ्यांना त्यात सामील करून या सगळ्या हिंदू समाजावर होत असलेल्या आघातापासून कायद्याद्वारे मुक्ती मिळावी ही मागणी आम्ही करण्यासाठी इथे आलो होतो. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं. 12 वर्षानंतर येणारा सिंहस्थ कुंभमेळा काही दिवसातच नाशिकच्या पुण्य पावन क्षेत्री सुरू होत आहे. यंत्रभूमी आणि मंत्रभूमी म्हणून आपण नाशिक जिल्ह्याकडे बघतो, परंतु अलीकडे नाशिक जिल्ह्याच्या कीर्तीला गालबोट लागलं की काय असं म्हणावं लागेल. धर्मांतराचे प्रकार हे नाशिक शहरापासून त्याची जी सुरुवात झाली आहे ते आता अंतिम टोक जिल्ह्याचं नांदगावपर्यंत येऊन पोचलेलं आहे. बाहेरगावची लोक येऊन आता प्रत्येक घरोघरामध्ये जसं डिटर्जंट पावडर विकताय अशा पद्धतीने जाऊन त्यांच्या धर्माची पत्रकं वाटतायत. हिंदू धर्म खराब आहे, तो सोडून द्या, आमच्या धर्मात या, तुमचे सगळे दुःख दूर होतील, तुमच्या सगळ्या समस्या सुटतील, तुमचे सगळ्या प्रकारचे आजार दूर होतील असं खोटं आमिष दाखवून आमच्या भोळ्या बाबड्या हिंदूंना वाटवण्यासाठी, त्यांना धर्मांतरित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे. आज या ठिकाणी मी नांदगाव पोलीस दलाचं अभिनंदन करेल की त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहे. नाहीतर जनता एवढी प्रक्षुब्ध होती तर जनता स्वतः त्या लोकांना त्यांचा काय करायचं ते करायला समर्थ होती. अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण नांदगाव शहरामध्ये झालेलं होतं. परंतु कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून त्या लोकांना या ठिकाणी अटक झालेली आहे आणि त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. जो नवीन कायदा आपल्या महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे, धर्मांतर बंदी कायदा, त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नेहमी हिंदू धर्माच्या विरोधातच राबवला जातो.
मात्र ख्रिस्ती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरून गोरगरीब आदिवासी जनता असेल, दलित जनता असेल, त्यांचं धर्मांतरण करीत आहेत. तर त्या कायद्याचा वापर करून त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. नाहीतर नांदगावची जनता नव्हे, संपूर्ण नाशिक जिल्ह्याची जनता ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय श्रीराम. भाऊ, यात किती आरोपी झालेले आतापर्यंत? याच्यात 10 लोकांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती, परंतु काहींचं वय हे संज्ञान नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळालेला आहे आणि बाकीची जी मंडळी आहे त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली.